श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर 21 सप्टेंबरला पितृपक्षाची म्हणजेच पितृपक्षाचा शेवटचा दिवस असणार आहे. सर्व पितृ अमावस्या या दिवशी आलेली आहे. तर ही जी अमावस्या आहे तर ती वर्षातून एकदा येत असते आणि म्हणूनच या अमावस्येचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे. आता बघा, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते, चतुर्थी येते, त्यासोबतच अमावस्या सुद्धा येत असते. पण प्रत्येक अमावस्येचं महत्त्व जे आहे ना तर ते खूप वेगवेगळं असतं. प्रत्येक अमावस्येला आपलं असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि म्हणूनच या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपण मिठाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता, वाईट शक्ती दूर होतील. 7 जन्माची दरिद्री देखील तुमची नष्ट होऊन अगदी घराची भरभराट होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय अगदी थोडक्या वेळेमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे. अतिशय महत्त्वाचा उपाय असणार आहे, त्यामुळे प्रत्येकानं आवर्जून हा उपाय नक्की करायचा आहे. चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. म्हणजे तुम्हाला हा उपाय कसा करायचा, कधी करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा, यासाठी कोणत्या वस्तू लागणार आहेत याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, अमावस्या तिथी ही जी असते तर ती आपल्या घरातील वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा, त्यासोबतच वास्तु दोष दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाची असते आणि यामुळेच आपण हा मिठाचा उपाय करायचा आहे. तर बघा, मीठ हे घरामध्ये सुख समृद्धी वाढवत असतं. त्यासोबतच राहू केतूचा प्रभाव देखील कमी करण्यासाठी मीठ जे आहे तर ते खूप महत्त्वाचं मानलं जातं. मिठाचे उपाय खूप महत्त्वाचे मानले जातात. मिठाला बघा लक्ष्मीचं प्रतीक देखील मानलं जातं. अमावस्येच्या दिवशी आपल्याला बघा एक वाटीभर खडं मीठ घ्यायचं आहे. तर बघा, आता तुमच्या घरामध्ये खडं मीठ असेल तर ते घ्या किंवा दुकानातून तुम्ही खडं मीठ जे आहे तर ते विकत आणायचं आहे. बारीक मीठ तुम्हाला यासाठी अजिबात वापरायचं नाही. साधं सेंधव मीठ जे असतं तर ते आपल्याला एक वाटीवर घ्यायचं आहे. एक छोटीशी वाटी घ्यायची आहे. त्यानंतर बघा, एक स्वच्छ ग्लास जो आहे तर तो स्वच्छ पाण्यानं भरून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, हे जे खडं मीठ आहे तर त्या खड्या मिठातील तुम्हाला 2 ते 3 चमचे खडं मीठ त्या ग्लासमध्ये म्हणजे टाकायचं आहे ग्लासमधल्या पाण्यामध्ये आणि आपल्या घराच्या दक्षिण दिशेला कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे आपल्या घरातील बघा जी पण दक्षिण दिशा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा ग्लास नेऊन ठेवायचा आहे. तर आता हा जो ग्लास आहे तर तो संपूर्ण रात्रभर तुम्हाला तिथंच ठेवायचा आहे. यामुळे बघा तुमच्या घरामध्ये असणारे सर्व दोष जे आहेत तर ते नष्ट होतात. हे खडं मीठ तुमच्या घरातील सर्व वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा जे आहे तर ते शोषून घेण्याचं काम करत असतं. आणि दुसऱ्या दिवशी बघा काय करायचं आहे, सकाळी तुम्हाला हा ग्लास उचलून म्हणजे आंघोळ करण्याच्या अगोदरच तुम्हाला हा ग्लास उचलायचा आहे आणि घराबाहेर नेऊन हे पाणी एखाद्या झाडाखाली ओतून द्यायचं आहे. कारण की या पाण्यामध्ये बघा सर्व नकारात्मक ऊर्जा सामावलेली आहे आणि त्यामुळं हे पाणी आपल्याला आवर्जून घराबाहेर नेऊन ओतायचं आहे. त्यासोबतच बघा, जे राहिलेलं वाटीमध्ये खडं मीठ आहे तर ते त्याच दिवशी म्हणजे अमावस्येच्याच दिवशी तुम्हाला ते वाटीतलं राहिलेलं खडं मीठ जे आहे सेंधव मीठ तर ते तुमच्या बाथरूममध्ये ठेवायचं आहे. आणि बाथरूम आणि टॉयलेट एकत्र नसेल, वेगवेगळं असेल म्हणजे टॉयलेट वेगळं असेल आणि अंघोळीचं बाथरूम वेगळं असेल तर तुम्हाला 2 वाट्यांमध्ये खडं मीठ करायचं आहे हे आणि दोन्ही वाट्या तुम्हाला 2 ठिकाणी ठेवायच्या आहेत. म्हणजे अंघोळीच्या बाथरूममध्ये आणि टॉयलेटमध्ये अशा पद्धतीनं 2 ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे. आणि एकत्र असेल तर 1 वाटी ठेवली तरीही चालेल. आणि बघा, ही जी अमावस्या आहे तर ती रविवारी आलेली आहे. त्यानंतर बघा, हे रविवारी रात्रभर तुम्हाला तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी हे तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये नेऊन सोडायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला मिठाचे 2 उपाय मी सांगितलेले आहेत तर ते तुम्ही नक्की करून पहा. म्हणजे बघा,
मीठ जे असतं तर ते अतिशय शुभ मानलं जातं, माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. बघा, दृष्ट काढताना सुद्धा आपण खड्या मिठानं लहान मुलांची दृष्ट काढत असतो, कारण की वाईट शक्ती जी असते तर ती शोषून घेण्याचं काम हे जे मीठ आहे तर ते करत असतं. आणि म्हणूनच आपल्या घरातील सर्व नकारात्मकता निघून जावी, आपलं घर नकारात्मकतेचं जे वातावरण आहे आपल्या घरामधलं तर ते व्यवस्थित व्हावं, यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. उपाय बघा, अगदी छोटेसे असतात, साधे असतात, पण अतिशय प्रभावी असतात. कोणता उपाय कोणावरती कधी काम करेल हे सांगता येत नाही. त्यामुळं प्रत्येकाला आवर्जून असे छोटे मोठे उपाय अमावस्येच्या दिवशी नक्की करत चला, म्हणजे तुम्हाला याचा नक्कीच रिझल्ट येईल. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ.